अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार पुण्यातल्या मोदी बागेमध्ये दाखल झाल्यात। सुनेत्रा पवारांनी मोदी बागेत कुणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता आहे। पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार पोहोचलेल्या आहेत। काल सिल्वर ओकवर छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती, तर आता सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये पोहोचलेल्या आहेत। मोदी बाग हे पुण्यातलं शरद पवार यांचं निवासस्थान आहे। या मोदी बागेत जाऊन सुनेत्रा पवार यांनी नेमकी कोणाची भेट घेतली हे अजूनही गुलदस्त्यात आहे, पण हे वाढत्या भेटीगाठींचं सत्र राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण करणार आहे। काल छगन भुजबळ हे सिल्वर ओकवर मुंबईमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। आरक्षणासंदर्भात आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक स्थिती आहे त्या संदर्भात शरद पवारांशी बातचीत करण्यासाठी पोहोचल्याचं छगन भुजबळ यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं। आणि त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आता सुनेत्रा पवार, ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत, त्या मोदी बागेमध्ये शरद पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। अर्थात मोदी बागेमध्ये सुनेत्रा पवार यांनी नेमकी कोणाची भेट घेतली, ही भेट कौटुंबिक होती की त्याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। गेल्या काही दिवसांपासून 2 वेळा काटेवाडीमध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी भेट दिली होती आणि आता सुनेत्रा पवार मोदी बागेमध्ये पोहोचल्यात। आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची या भेटींसंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात। त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत। तर अजित पवारांच्या बहिणीची भेट घेण्यासाठी सुनेत्रा पवार पोहोचल्याचं सूरज चव्हाण यांनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।